हॅलो मित्रांनो, तर आम्ही आता परत चाललो आहे घरी. आम्ही आलेलो इकडे नेरळमध्ये खायला आणि आम्ही खाल्लं आता वडापाव आणि कबाब पाव ॲव्हरेज होता, म्हणजे एवढा पण खास मला काय वाटला नाही. मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा त्यांनी प्रॉपर चटणी बिटणी लावून दिलेली, त्याची जी पुदिन्याची चटणी असते त्यासोबत जेव्हा ते कबाब पाव आम्ही जेव्हा खातो एक नंबर लागतो. आणि आता आम्ही चाललो आहे परत आमच्या घराकडे वांगडी या ठिकाणी. तुम्ही बघू शकता एकदम खाली मजा येते भेटते. इकडे एक फाटक आहे ना, इकडे आहे ना फाटक. हां, तर इकडे एक फाटक आहे, त्यामुळे थोडंसं हळू चालावं लागतं. आणि काय आपले गावामध्ये एकदम मधून रस्त्याच्या मधून चालतात. तर शेलू आणि नेरळ जे आहे त्यामध्ये खूप मोठा डिस्टन्स आहे. डिस्टन्स कवर करून आणि आम्ही वांगणी मध्ये जातो आहे. पॅलेस त्या बिल्डिंगचं नाव तर आगी कितीचे आहे. तर पियुषला आम्ही केलं पाहिजे. बिचारा पियुष आम्हाला कॉल करत होता आणि मी इकडे बडबडत होतो, म्हणून मला माहितीच नाही पडलं बिचारा पियुष कॉल करतोय मला. तर त्यामुळे आला आणि मला त्यांनी पहिले शिवी घातली. तिला फोन उचलायला पाहिजे, जर हातात फोन असेल तर फोन उचलू शकत नाही. तर काहीच समजू शकता तुम्ही, जर कोणता यूट्यूबर कोणता व्लॉगर बडबड करण्यामध्ये लागला तर त्याला माहिती नाही पडत ॲक्च्युली. एवढे पियुष केले रूप आराम से चल भेटू. पियुष आमच्या पाठी असा ह्याचं म्हणणं आहे, मला तरी दिसत नाही कारण मी आंधळ आहे. तर साईडमध्ये मिरर म्हणून तर दिसतं. इकडे प्रॉपर एरिया जो आहे इकडचा नाव काय, पण इकडे जी वस्ती आहे मस्त वस्ती आहे. बिल्डिंग वगैरे इकडे मस्त डेव्हलप वगैरे होत आहे. 2 माळे स्टार्टिंगचे जे आहे ते काळ्या वगैरेमध्ये आहे. आणि येत्या टाईमामध्ये जे शेलू वांगणी नेरळ आहे पूर्ण कर्जतपर्यंत जे डेव्हलप होणार आहे. शेलू आय थिंक सो एवढं नाही, पण जेवढं वांगणी आणि नेरळ डेव्हलप होणार आहे ना, आय डोंट नो एवढं डेव्हलप अजूनपर्यंत कुठली सिटी कुठला एरिया असं डेव्हलप तेवढं झालं असेल. तर तुम्ही समोर बघा, समोरची जी बिल्डिंग जे बनते असे बिल्डिंग भेटते जे एवढा कमी टायमामध्ये एवढा फास्ट बनलेली आहे. 77 आणि या कुत्रामध्ये उभा होता. थोडासा स्पीड कमी करावा लागला, पण काही आम्ही जे भेंडी आहे एक नंबर आहे काही, एक नंबर बोलू तर एक नंबर. इकडे लेफ्ट साईडला सनराईज रिसॉर्ट आहे. काय माहिती त्याचं काय झालं आहे, त्याचा पूर्ण भंगार करून टाकलं आहे. दिसतही नाही आहे नीट. पियुषला वेट करतो. तर थोडंसं पियुषसाठी थांबूया, खूप पाठी राहिला तो बिचारा. असं कोण पळवतं का साईड 80च्या स्पीडवर आहे गांडू पळवत होता. अरे इकडे पण येऊ मागे पण. तर तो काहीच परत आपल्या मागे आलेला आहे. तर आपण परत गाडी त्यासाठी थांबलेलो रे.
माझा शिवी दिला असता साला. हे चोको की मित्रा. तर काही तुम्ही बघू शकता मी शेलू स्टेशनला आलो आहे. शेलू स्टेशन आपल्या बाजूने जातो आणि हा पियुष आपल्या बाजूने जायचा प्रयत्न करतो. पियुष गांडू पुढे बघ. काय वाटतं हवा चालू पाहिजे की नाही? काही आम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते इकडे. मला मित्र पियुषची भीती वाटते, कारण इकडे हवालदार असतो. म्हणजे पियुषला फाईन लागत नाही. माझ्याकडे सगळं लायसन्स पेपर आरसी बुक PUC काय नाही आहे माझ्याकडे. तर इकडे थोड्या दिवसाआधी इकडे मिळालं ते लोक सगळे आलेले, पण मी नाही येऊ शकलो. इथं गोकुलधाम ही आहे गोकुलधाम. तर इकडे आहे पियुष धाम. तर इकडे पियुष आहे. रॉयल रायगड इकडेच आहे. हे जे आहे इकडे बघा मालगाडी जाते बाजूने. हे जे आहे हे जे स्पीड ब्रेकर आहे नाका आहे. काय वा इकडे कुठं तरी प्राणी. हे जे आहे हे आहे इकडे रायगडचा एंड आणि ठाण्याचा स्टार्ट. रायगड आहे तर इकडे अड्डा आहे म्हणून इकडे आम्ही थोडंसं घाबरतो. आता पण ठाण्यामध्ये एंट्री. आता आम्ही ठाण्यामध्ये एंट्री मारलेली. हा रोड जो आहे हा आहे ठाण्याचा आणि तो जो होता सॉरी हे अजून आम्ही रायगडला त्याचं वाटतं मला. नाही ते ठाणा आला ते चेकपोस्टच आहे ना, ते ठाणा आणि रायगडचं बॉर्डर आहे. तर ते चेकपोस्ट होतं ते ठाणे आणि रायगडचा मधला होता. तर आता आम्ही आलेलो आहे ठाण्याला. ठाण्यामध्ये एंट्री मारलेली आहे. तर ही जी कार आहे या कारच्या पुढे आपला पियुषची चुचकी आहे. तर आय डोंट नो जायचा तो ब्लॉग होता तुम्ही कसा बनवला. तुमचा व्हिडिओ आहे 5-6 व्हिडिओ आहे ते सगळे मला मिक्स करावे लागतील कारण जे स्टोरेज भरल्यामुळे पियुषचा कॉल आल्यामुळे वाट लागली जायचा आणि मी पुढे जातो. तर तुम्ही मला बघू शकता. हे लावडा हलवू नको ब्लर होतोय. आणि इकडून हा जो रोड आहे आता हा रोड जर चेंज होणार आहे बघू शकता. हे आहे ठाण्याची. हा जो डांबर रोड पासून जो कॉन्क्रीट रोड चेंज झालेला आहे बघू शकता. हे आहे फाटक्याचं पण एवढा फास्ट रिक्षा चालत होती ती. आणि फाटक बंद पण आहे काही. आपलं पियुष पण येतोय बघा तिकडून. इंडिकेटर दिला आहे त्या मित्राने माझ्या. तर तिकडे ट्रेन येते. कशाला वरती चढवली मी कळत नाही मला. तर आम्ही इकडे ट्रेनसाठी थांबलो आहे. पाठी आपला पियुष थांबलो आहे. तर ट्रेन आलेली आहे असं वाटतंय. हा वाजता येतोय. तर हे बघा हां दिसलो गेली ट्रेन. तर आता ह्याचा हात आपण इकडे ठेवूया. आपला मित्र साहिल न्यूट्रलवर गाडी ठेवली आहे लवकुशने. न्यूट्रल नाही काय बोलतात तर न्यूट्रलच बोलतात ना. न्यूट्रलला ठेवून म्हणजे गाडी मागे पुढे होत नाही. हां होते तेव्हा पाठी पियुष पप्पी दिल ब्रेक आपल्या. आता पहिल्या गाडी टाकेल ना गेअर जाणार. फाटक उघडत नाही आहे म्हणजे अजून एक गाडी येणार आहे. त्यासाठी आम्हाला अजून थांबावं लागेल. एक गाडी आहे अजून. इकडे बघ टायर खतरनाक आहे. ही गाडीचा जो नंबर प्लेट आहे तुम्ही बघू शकता का डेंजर आहे. MS01 त्याच्यापुढे काय दिलं कळत नाही आहे. 0049 हे एवढं कळत आहे. तर तुम्हाला कळत असेल तर हे बघा आपण साईडची चॅट क्लिक करूया.
साहिलचा इंस्टाग्राम लिंक करूया का काय बघतोय तू? चॅट आहे, ग्रुप आहे, मला ग्रुपमध्ये ॲड करायचा मेंबर. तर हा ह्याचा IG ग्रुप आहे, मला माहिती नाही काय ते, त्याचा पर्सनल आहे, आपल्याला काय करायचं आहे. तर आता इकडे येते अजून एक लोकल येते. आता आवाजाने कळलं लोकल आहे, तर ती लोकल येते. तर या साईडने येते ती लोकल, तर ते आपण नक्की बघू कसा वाटतं. फाटकवरून आपण लोकलने जेव्हा बघा फाटकवरून दिसतं, आय मीन फाटक दिसतं. आज फाटकवरून लोकल जाताना बघू. तर काही ट्रेन पण गेलेली आहे. आपल्या मित्राला आता फोन ठेवायला लागेल, तर हा फोन ठेवतो आहे घाईघाईमध्ये, मला इकडे तिकडे होतं आहे. कोणी घेते वाटतं? तर फाटक उघडत नाही आहे काहीच. मला असं वाटतं आता अजून एक ट्रेन येणार आहे. साला ग्रीन झेंडा दाखवतो. अजून थांबवून ठेवलं आहे आणि आता परत फोन काढला आहे. इकडून अजून एक ट्रेन येते आहे. आता टाईम बघावं लागेल. 6:16 म्हणजे एक लोकल आहे 6:20ची, ती येण्याची शक्यता आहे. तर मला तर वाटते की तीच असेल, पण काय बोलू नाही शकत एवढा लवकर कशी येईल ते पण आहे. पण असं पण होऊ शकतं कधी लवकर पण येते, किंवा 5:57ची जी लोकल आहे ती पण कधी कधी लेट होतं, तर ती या टायमाला पण येऊ शकते. 10-15 मिनटं 15-20 मिनटं लेट होणं मुंबईकरांसाठी नॉर्मल आहे, कारण ते सगळं कॉमनच आहे. तर आता ट्रेनचा हॉर्न तर वाजलेला आहे, हळूहळू येते. मला माहिती नाही लोकल आहे की मेल आहे, पण आवाजाने असं वाटतं आहे की मेल आहे. हो, वॅब 7 विथ LBH कोचेस. मला माहिती नाही, कदाचित ह्याचं हे दौंड इंदोर असेल कदाचित, मला असं वाटतं आहे, किंवा माहिती नाही, कुठली पण असू शकते, नागरकोइल वगैरे पण असू शकते, किंवा उद्यान पण असू शकते. उद्यान तर कदाचित लवकर जाईल. बघा गाडी स्लो होते, ट्रेन स्लो होते यार. फाटकच्या पुढे जाऊन स्लो हो मित्रा. साऊथ रेल्वे म्हणजे नागरकोइलच असेल मला तरी वाटतं. तर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही झूम करून बघितलं तर मला माहिती पडेल कुठली ट्रेन आहे. फाटक उघडलेलं आहे की साहिलने गाडी स्टार्ट केलेली आहे. तर तुम्ही आता बघू शकता जी गर्दी तुम्हाला दिसेल. तुम्ही जर मिनी ब्लॉगमध्ये माझा बघितलं नसाल फाटकची हालत, तर आता बघा तुम्ही, ही स्थिती आहे वांगणीच्या फाटकची. मोठे मोठे ट्रक, मोठे मोठे पियूष. आला पियूष आम्हाला ओव्हरटेक करून पुढे घुसण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि इकडे बघा ट्रेन जाते एकदम पुढे जाऊन, एकदम स्लो चालली, एकदम थांबलेलीच आहे असं वाटतं. तर तो सिटी वाजवतो आहे फाटकवाला, की त्याला पियूष गाईस कसा घुसतो आहे बघा. पियूष एवढा चतुर आहे, चतुर रामलिंग आम आहे. तो बघा कसा घुसतो आहे. पियूषने मला ओव्हरटेक केला आहे. मी पियूषला फॉलो करतो आहे. तर मध्ये एक अंकल घुसलेले, तर त्या अंकलला मला पाठी करून, पियूषला पाठी करून आता अजून एक स्कूटीवाले अंकल ज्युपिटरची ॲक्सेस ज्युपिटर वाटते, हां ज्युपिटरवाले अंकल परत मध्ये घुसलेले. तर आम्हाला 2 स्कूटी आमच्या पुढे आहेत. त्या 2 स्कूटीच्या पुढे पियूष आहे, पियूषची चूची आहे. त्याच्या पुढे एक कुठली तरी गाडी आहे आणि आमच्या पाठी पण गाडी आहे. एवढा गर्दी आहे गाईस, तुम्ही समजू शकता एवढी गर्दी. स्पीड बघा, 30ची स्पीड आहे, 30-35ची. इकडे क्रिकेट खेळायला यायला पाहिजे गाईस. संडे खूप मस्त ग्राउंड आहे यार. संडे को आने का नाही यार इधर यार, एकदम जगह आपण बच्चे लोग नहीं आते ना, चुतिये लोग हैं. तो वांगणी गावामध्ये गाईस खूप सारे जागा आहेत. गाव पण वांगणीमध्ये पण इकडे असं मोठ्यापेक्षा मोठा स्टेडियम असं बनवू शकतो गाईस. तर मी इथे पोचलेलो आहे वांगणी गावात. हे डिलेवरीवाले एक अंकल आहे ज्युपिटरवाले, आमच्या पाठी गेलेले. ते डिलिव्हरी करण्यासाठी इकडे आलेले आहेत आणि त्यांना आम्ही ओव्हरटेक केलं आहे.
तर पियुष आपला मित्र तो बिचारा 6G चालवतो, त्याला पण आम्ही पाठी केलेलं आहे. तर तो पुढे येण्याचा प्रयत्न करतो. तर पुढे तुम्ही बघू शकता एक डंपर आहे फिरली, त्यामुळे बिचारा पियुषने आम्हाला ओव्हरटेक केला नाही. नंतर तो झाटू एवढा नालायक आहे की तो आम्हाला पाठी करण्याशिवाय राहणार नाही. माझ्या डोळ्यात माती गेली. तर बघा हॉर्न वाजवतोय, साईल हॉर्न वाजा. तर ओव्हरटेक केलं कसं गांडू आहे पियुष. सुधारणार नाही काय, किती पण काय पण करा, काय सुधारणार नाही म्हणजे सुधारणार नाही म्हणजे. तर आपला पियुष तर ह्याने आम्हाला केलं आहे ओव्हरटेक आणि हा चालला आता पुढे. आम्ही आलो त्याच्या पाठी आणि आमची बिल्डिंग इकडून खूप जवळ आहे, अराऊंड 200-300 मीटर, 300-400 मीटर. पल्सरवाले दादा आमच्या पुढे गेलेले आहेत आणि ते पियुषला पण ओव्हरटेक करतात आणि ते गेलेले आहेत अजून पुढे जातात. ओव्हरटेक करतो पियुष फेल झाला ओव्हरटेक. तर आम्ही आता जायला चालू आहे. आपण आपल्या इकॉनॉमी स्पीड होती. आम्ही आमच्या गणतव्य स्थानात, आमचं काय बोलतात त्याला, ए पियुष मारवाडीकडे चल रे. तर ऐकायला जाणार नाही बाई. आमचे मारवाडी काका जे आहेत, आमचे दुकानवाले, आमच्या बिल्डिंगच्या खाली दुसऱ्या बिल्डिंगकडे ते आपलं दुकान चालवतात. हे पियुषने ऐकलं का माझं? ते एकदम मारवाडी काका, ए पियुष. तर हा पियुष थांबत नाही आहे गाईज. तर आम्ही तर थांबतोय, तो येईलच नक्कीच, नाही येईल तो. तर गाईज आम्ही व्हिडिओ इकडे ऑफच करतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं विसरू नका, कमेंट करणं विसरू नका. धन्यवाद.